कोणी मारलं? मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून झक मारली मी इथं आलो तुमच्या गावात. मग कोणी मारलं तिला? तेच शोधण्यासाठी मी इथं आलोय. मी पागल पिगल नाही इतकं लांब यायला. अरे जरा माणसासारखं विचार कर. मी तिला मारला तर तिला झक मारा आलो नसतो. काय माझा संबंध आहे त्याचा सांग बरं. अरे बाबा मी प्रेम करत होतो तिच्या म्हणून इथं आलो रे बाबा. मग तिचा जीव अरे मी कशाला घेतलाय जीव बाबा. कोणी घेतलाय? मग मला मोबाईल मध्ये फोटो कसा काय आला तिचा? अरे ते मी प्रेम करत होतो रे. आमचं लय प्रेम होतं आणि तिच्या कुणाचा शोध करण्यासाठी मी इथं आलोय का. ऐकून गेला का तू 2 मिनिटं माझं ऐकून घे आणि पुन्हा तू जरी मारलं ना तर मी मरायला तयार आहे. तू नाही केला खून? अरे तू आधी ऐकून गेला माझं. तुझं ऐकायचं? मग कुणाचं ऐकतो? तुझं ऐकायला मी तर मोकळा आहे. मग खाल्ला ना मार इतके वेळ म्या. मग मार खाल्ला म्हणजे आमच्यावर उपकार केला होईल. आल्या हा हा मी कुठल्या ताकदीत आणि कुठल्या पॉवरचा तुला माहिती. हा. पण माझा हात दगडाखाली हात गुतल्यात म्हणून मी गप्प आहे. हे बघ मग तुला काय म्हणायचं? तू त्या पोरीचा जीव नाही घेतला? म्या पुरीचा जीव नाही घेतला. हा. माझं समस्या ऐक, माझं सगळं ऐक आणि मग काय निर्णय घ्यायचा ते. सम्राटला सांग ना, तुझ्या सम्राटच्या बापाला सांग. मी भेट नाही कुणाला. मी बी मरायचं आलो इथं. मी जर असं भेकाडा असतो ना मी माझ्या गावाला जर बसलो असतो जाऊन. पण माझं प्रेयसीवर प्रेम आहे त्याच्यामुळे मी इथं आलोय. जा. तुला ऐकायला माझं मी मोकळा ऐकाव नाही. तुला माझं ऐकावं लागेल आज. येडा म्हणून ऐक माझं. तुझं काय ऐकायचं मी? आणि तुझ्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा? हा. अरे स्वतः आमच्या गावावर काय वेळ आली तुला माहिती आहे का? आली ना पण मग मी तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा? मी ज्या वेळेस तुला एक सांगतो, मी ज्यावेळेस नंदिनीचा खून झाला ना त्याच्या अगोदर अर्धा तास मी पण इथंच होतो. पण तिचं माझं लग्न करायचं ठरलं होतं म्हणून जक मारली. मी पैसे आणा गेलतो. ए तुझा बाबा मी ऐक ना माझं एकदा ऐक. चल तू चल. तुझ्यावर काय म्हणून विश्वास काय चल म्हणून तिकडं. विश्वास ठेवायचा तुझ्यावर? चल बस ठीक आहे. बोल तू. हो का आता इतक्यावर तू बोलला, तू मारलं, मी सगळं सहन करून घेतलं. आता 2 मिनिटं माझ्यासाठी तू सहन करून घे. सहन करायलाच आहे मी. बोल लवकर बोल, जायचंय मला गावात. हे ऐक, पहिल्यांदा आली ती कॉलेजला. तिची आणि माझी एका चौकात भेट झाली. भेट म्हणजे अशी झाली की मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो. तिला 2-3 पोरांनी तिला घेरा घातला आणि तिची छेड करायला लागली. छेड काढल्या मग मी कुत्र्याने मारली. मग त्यावेळेस मला कळलं नाही. ती मला थँक्यू म्हणाली निघून गेली. पण ती पुन्हा मला अशी सारखी आसपास दिसायला लागली. दिसायला लागल्यानंतर मला थोडं जाणवायला लागलं की ही पोरगी आपल्या प्रेमात पडते का काय. कारण कुठं दिसलं की हातात हात दे, दप्तर दे, खायला दे, हे त्या गोष्टी करायला लागली. पण मला त्याचं काय वाटलं नाही. कारण मला असं वाटलं की बाबा मी तिला मदत केली म्हणून ती अशी करते. मग तिने एक दिवशी मला प्रपोज मारलं. प्रपोज मारल्यानंतर मी तिला लगेच उत्तर दिलं. 2 दिवसांनी मी तिला होय म्हणलं कारण मला ती आवडायला लागली. सानिध्यात राहिलं आवडतं माणूस. मग असं आमचं प्रेम इतकं झालं ना, आमच्या दोघांचं एक हृदय, एक मन, सगळं एक झालं. आणि काय कुणाची नजर लागली काय मध्ये एक दिवस तिला फोन आला आणि ती म्हणली मला गावाकडे जायचं. आई आजारी का आजी आजारी असं काहीतरी म्हणली, मला काही एवढं आठवण नाही. आणि ते आल्यानंतर 4-5 दिवस तिचा फोनच नाही. मग एक दिवशी तिने मला बोलून घेतली. म्हणजे कसल्या परिस्थितीत तू ये, मला सांगू नको तू काय करायचं ते. आणि आल्यानंतर मग मला पहिल्या शब्दात म्हणली की मी लग्न करणार. मग माझ्या तर अंगावर असं आबाळ पडल्यानेच वाटलं. मग मी इसकुटून गेलो, पडलो. मला कळनाच मला काय झालंय ते. मी सगळं हारल्याने वाटायला लागलं. मग तिला मी जरा ताप दिला.